नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मेडमार्ग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एन टी एची एक पब्लिक नोटीस आलेली आहे 15 मे रोजी, त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहे. नेमकी परीक्षा कधी होईल, परीक्षा कशी होईल, ती फीज रिफंड कधी भेटेन, अजून काही जे प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नांची एन टी एने उत्तरं दिले आहेत सविस्तरपणे. आणि खरं तर ही खूप चांगली बातमी आहे. खूप दिवसानंतर आपल्याला ही चांगली बातमी आलेली आहे, कारण की नीटपासून सर्व मुलं खूप जास्त प्रश्नामध्ये होते. त्या सर्व प्रश्नांची उत्तरे इथे एन टी एने दिलेली आहेत. ती आपण स्टेप बाय स्टेप इथे बघणार आहे. तर सर्वात आधी जी आपला ड्युरेशन असेल पेपरचा, जो पेपरची आपली जी वेळ असेल ती 2 ते 4:15 आहे. म्हणजे आपल्याला यावर्षी 15 मिनिट शिल्लकचे भेटलेले आहेत. पेपरमध्ये क्वेश्चन 180च असतील, बट वेळ तरीही आपल्याला 15 मिनिट दिलेला आहे. सोबतच सर्वात मोठा जो प्रश्न होता विद्यार्थ्यांचा तो होता की आम्ही आधी सेंटर जे टाकलेलं आहे ते वेगळ्या ठिकाणी आहे आणि आमचं घर आता वेगळ्या ठिकाणी आहे. कारण बरेचसे जण त्यांची कोचिंग ज्या शहरात असते त्याच शहरात ते त्यांची एक्झाम सेंटर घेतात. बट आता ते घरी आलेले आहेत, त्यामुळे परत तिथे जाणं आणि तो खर्च त्यांना परवडणार नाही. त्यामुळे काय आहे, इथे मेन प्रॉब्लेम असा येतो की आता आम्ही परत कसं जायचं, आम्ही राहायचं कुठे, आम्ही काय कसं करायचं. त्यामुळे खूपच एक चांगला डिसिजन एन टी एने घेतलेला आहे. आपण जी आपली सिटी आहे तीही आपण चेंज करू शकतो. इथे तुम्ही बघू शकता, दोज कॅन्डिडेट्स हू नीड्स टू चेंज देअर प्रेफर्ड सिटी ऑफ एक्झामिनेशन ऑन अकाउंट ऑफ चेंज इन देअर प्रेझेंट ॲड्रेस मे डू बाय व्हिजिटिंग एन टी ऑफिशियल वेबसाईट फ्रॉम 15 मे टू 21 मे. 15 ते 20 मेपर्यंत एन टी ए एक ऑफिशियल वेबसाईट लॉन्च करेन. त्यामध्ये आपल्याला सिटी चेंज करण्याचं ऑप्शन येऊन जाईल. जर का तुम्हाला ते वेबसाईट पाहिजे असली तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये ते वेबसाईट मी तिथे मेन्शन केलेली आहे. तुम्ही त्याच्यावर क्लिक करून डायरेक्ट त्या वेबसाईटवर जाऊ शकता आणि स्वतःची सिटी बदलू शकता. ज्याही स्टुडंट्सला ही फॅसिलिटी पाहिजेत नाही त्यांनी काहीच करायचं नाही आहे. ज्यांना जे आधीचं सेंटर होतं तेच जर का पाहिजे असली, सिटी ज्यांना जी आधी होती तीच जर का पाहिजे असली तर त्यांना काहीच करायचं नाही आहे. आपोआप त्यांची जी आधीची चॉईस होती तीच चॉईस गृहीत धरल्या जाईल. जर का आपण खाली बघितलं की फीज किती द्यावी लागेल, तर आपल्याला काहीच फी द्यावी लागणार नाही आहे. आपण जर का एक्झामिनेशनची डेट बघितली तर 21 जून झालेली आहे. 21 जून रविवार रोजी आपला पेपर होईल. आणि टायमिंग बाबतीत यांनी सांगितलं आहे, आधीच मी तुम्हाला मेन्शन करून दाखवलेलं आहे. आणि राहिला विषय फीजचा, तर फीजसाठी तुम्ही बघू शकता, हे त्यांनी त्यांच्या फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चनमध्ये एक टॅब ओपन झाली होती आणि त्याचमध्ये या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे की नेमकी आपली फी कशी येईल. तर त्यामुळे तुम्हाला बँक डिटेल्स द्यावे लागतील. 21 मे रोजी परत एक नवीन टॅब ओपन होईल, तर तेही मी तुम्हाला चॅनलवर इन्फॉर्म करेल. त्यासाठी चॅनलसोबत जुळून राहा. चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा, त्यामुळे तुम्हाला त्वरितच सर्व प्रकारचे अपडेट्स मिळून जातील. तर 21 मे रोजी काय होईल, परत एक नवीन टॅब ओपन होईल. तिथे तुम्हाला तुमच्या बँक डिटेल्स टाकायच्या आहेत आणि बँक डिटेल्स टाकल्यानंतर लवकरातच 1-2 दिवसामध्ये तुम्हाला तुमचा रिफंड वापस येऊन जाईल. म्हणजे परत तुम्हाला ते बऱ्याचशा स्टुडंटचा असा प्रॉब्लेम होता की आम्ही नेट कॅफेला पेमेंट केलेली आहे, तो आम्हाला परत पैसे वापस देणार आहे. तर असं काहीच नाही, तुमच्या मदत कोणीच राहणार नाही. डायरेक्ट तुम्हाला तुमचे पैसे अकाउंटमध्ये येऊन जातील. तर आता तुम्हाला काय करायचं आहे, ज्यांनाही त्यांची सिटी बदलायची आहे त्यांना 15 ते 21 तारखेपर्यंत लॉग इन करून स्वतःची सिटीचे प्रेफरन्स टाकावे आणि लवकरात लवकर हे सगळं रजिस्ट्रेशन करून घ्या. व सोबतच तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदत हवी असेल किंवा गायडन्स हवं असेल तर तुम्ही खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर बिनधास्तपणे मेसेज करा. तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदत असेल, आम्ही तुम्हाला सर्व प्रकारची मदत करू व मार्गदर्शन करू. तर याच प्रकारे या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.